विकासाला दृष्ट न लावण्यासाठी काळी तीट लावली। विरोधकांच्या सरकार विरोधी काळ्या पत्रिकेची खिल्ली उडवण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केले। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असताना काँग्रेसच्या काळातील अर्थव्यवस्थेबाबतची श्वेतपत्रिका काढली जाईल असे सूतोवाच केले होते। त्याला उत्तर म्हणून आज काँग्रेसकडून मोदी सरकार विरोधात काळी पत्रिका काढली गेली आहे। महाराष्ट्र भाजपा राज्यसभेच्या 3 जागा लढवणार आहे। राज्यसभेच्या 3 जागांसाठी 9 नावे प्रस्तावित आहेत। भाजपाच्या अंतर्गत वर्तुळातील बातमी फक्त जय महाराष्ट्रावर दाखवण्यात आली आहे। आमदार रोहित पवार यांची पुन्हा ईडी चौकशी होते, तर रोहित पवार स्वतः न जाता वकिलांमार्फत कागदपत्र पाठवत आहेत। ईडी कार्यालयामध्ये रोहित पवारांचे वकील कागदपत्र घेऊन जाणार असल्याची माहिती समोर येते। पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा आहेत। मात्र आता नव्या पक्षात अंगावर गोमूत्र शिंपडताना त्यांनी शांतपणे उभे राहावे, हालचाल करू नये असा खोचक शब्दामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सिद्दीकी यांना लक्ष्य केले आहे। मुंबई काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केलाय। बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे। जन्मदात्या बापाचं नाव लावणे अपेक्षित असते, मात्र बाप बदलण्याची नवीन पद्धत आता राजकारणात आली आहे अशी टीका राष्ट्रवादी पक्षाच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी अजितदादा गटावर केली आहे। राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देत मनोज जरांगे म्हणाले, राज ठाकरे यांच्या पाठीशी मराठा समाजाची पोरं आहेत। नाशिकच पाणीचं तसंच आहे, ते तेवढ्यापुरतं बोलले असतील आणि आता भूमिका बदलेल। आमदार प्रणिती शिंदेंनी मुसलमानांना भावनिक साथ ही घातली आहे। अजमेर जाकर मेरे लिए दुआ करो हे केवळ आमच्यासाठी नाहीये, अल्पसंख्याक दलित आणि गोरगरीब यांच्यासाठी काँग्रेस सत्तेत येणं गरजेचं आहे असं प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत। छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाचा अपमान केला आहे। त्यांनी माफी मागावी, तो गोरगरीब लोक आहेत त्यांचेच आहेत, माफी मागितली नाही तर आपण अपमान केला, आपण माफी मागणार नाही, मगरूर आहे असा अर्थ निघतो असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत। विविध विकास कामांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे। छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावरती जरांगे यांची प्रतिक्रिया समोर येते। छगन भुजबळ राजीनामा देणार नाहीत, घेणारे आहेत। भुजबळांनी राजीनामा द्यावा की नाही द्यावा यात आपण पडणार नाही असं वक्तव्य जरांगे यांनी केलंय। राजन साळवी कुटुंबियांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे। सरकारी वकील अनुपस्थित असल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। येत्या 2024च्या निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार आहे। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आठवणही कोणाला राहणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय। वसंत मोरे यांच्याकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येते। पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीचे संकेत देणारं स्टेटस त्यांनी ठेवलं आहे। पुणे की पसंत मोरे वसंत असे त्यांनी स्टेटस ठेवले आहे। लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मनसेत इच्छुकांची संख्या वाढली आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरी पंडित, चीन, घुसखोरी या विषयांवर बोलत नाहीत. मणिपूरच्या विषयांवर मोदी बोलत नाहीत. जुना इतिहास तोडून पुन्हा मांडत आहेत असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झालाय. 26 तारखेला पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी महापालिकेच्या अभियंत्याला शिवीगाळ करण्यात केली होती. त्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.